वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजी मार्केट परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर रूप धारण झाल्याची घटना समोर आली आहे। फिर्यादी व त्याचा मित्र वॉकिंग करत असताना देवा सिंग आणि त्याच्या साथीदारांनी भांडण उकरून काढत फिर्यादीवर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109 तसेच BNSS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच वाशी पोलिसांनी गुन्हा प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत शितापीने मुख्य आरोपी देवा सिंग याला अटक केली। पोलिसांच्या माहितीनुसार या गुन्ह्यात एकूण 4 आरोपींचा सहभाग असून सध्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। उर्वरित 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून त्यांचा तपास सुरू आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या देवा सिंग याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। सन 2025 मध्ये त्याच्या विरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे। बरोबर। नमस्कार। दिनांक 12/5/2026 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर 3 वाशी येथील भाजी मार्केटच्या परिसरात येथील फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे वॉकिंग करत असताना त्यातील आरोपी देवा सिंग आणि त्याच्याबरोबरचे साथीदार यांनी क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून काढून आरोपितांनी फिर्यादी जे आहेत त्यांना गंभीर शस्त्राने वार करून त्यांना दुखापत केलेली आहे। त्याबद्दल इथं वाशी पोलीस स्टेशनला CR नंबर 218/26 कलम 109 305 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद आरोपीचा त्यावेळी आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी बिले आणि पथक यांनी रात्रीतून शोध घेऊन त्याला शिताफीने त्यावेळी पकडण्यात आले होते आणि सदर आरोपीला पकडून नंतर आपण दुसऱ्या दिवशी रिमांडमध्ये कोर्टात हजर केले। आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेत आहोत। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की आरोपी देवा सिंग जो आहे त्यांनी यापूर्वी पण सन 12/5 आरोपीने यापूर्वी पण असा 307चा गुन्हा 2025 मध्ये केलेला आहे। CR नंबर 87/2025। तर त्यामध्ये पण नंतर आरोपीचा कोर्टाकडून ताबा घेऊन त्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस स्टेशनचे सपोनी PSI नरळे हे करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास यात चालू आहे। सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि गुन्ह्याचा तपास आम्ही करून लवकरच आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र स्ट्रॉंग पुराव्यासह माननीय न्यायालयात आम्ही सादर करतो। धन्यवाद। एकूण किती आरोपी आहेत? याच्यामध्ये जे 4 आरोपी याच्यामध्ये आहेत। त्यात देवा सिंग पहिला पण अटक केलेले आणि बाकी 3 आरोपी आहेत त्यांचा आपण शोध घेतो।